नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पनवेलमधून 2 दिवसात 36 लाखांची रोकड जप्त. निवडणूक भरारी पथकानं केली धडक कारवाई. राजकीय पक्षांशी संबंधित नसल्याचं आलं समोर. गव्हाच्या गोणीआड गुटख्याची तस्करी. तुर्भे पोलिसांनी केला तस्करीचा पर्दाफाश. मुंबई गोवा महामार्गावरील सावली हरपली. महामार्गालगत झाडे नसल्यानं उन्हाची झळ वाढली. महामार्गालगत झाडे लावण्याची प्रवाशांची मागणी. आणि भास्कर जाधवांची अनंत गीते यांच्या प्रचारार्थ गुहागरमध्ये जाहीर सभा. जाधव नाराज असल्याच्या चर्चांवर पूर्णविराम. सभेमधून सत्ताधाऱ्यांवर केली सडकून टीका. पाहुयात सविस्तर वृत्त. लोकसभा निवडणुकींना सुरुवात झाली आहे. बहुतांश मतदारसंघात प्रचाराला रंगत देखील चढली आहे. तसेच काही मतदारसंघात निवडणुकीचा पहिला टप्पा देखील पूर्ण झाला आहे. या निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता सुरू आहे. या आचारसंहितेमध्ये पनवेल परिसरात निवडणूक भरारी पथकानं अवघ्या 2 दिवसात वाहन तपासणी दरम्यान 36 लाखाची रोकड जप्त केली आहे. या रकमेची अधिकची चौकशी केली असता ही रक्कम खाजगी असून कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचं समोर आलं असून निवडणूक पथकाकडून याबाबत अधिकची चौकशी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यात आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. या आचारसंहितेमध्ये राज्य निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या नियम अटींचे पालन करून राजकीय पक्षांना निवडणूक प्रचाराची धुरा पार पाडावी लागते. या आचारसंहितेच्या नियमानुसार 50,000च्या रोख रकमेपेक्षा जास्त रक्कम बाळगता येत नाही, अन्यथा कारवाई केली जाते. या नियमाच्या आधारानुसार 33 मावळ लोकसभा संघ अंतर्गत 188 पनवेल विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथकाची नेमणूक करण्यात आली. यात सर्वेक्षण पथकाने 2 दिवसात पनवेलमधून वाहन तपासणी दरम्यान 35,99,900 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही रोख रक्कम अनुक्रमे 22 एप्रिल आणि 24 एप्रिल रोजी जप्त करण्यात आली. यामध्ये 22 एप्रिल रोजी 23 लाख आणि 24 एप्रिल रोजी 12,99,900 रुपये वाहन तपासणीकरता जप्त केलेत. गव्हाच्या गोणीच्या आडून गुटख्याची विक्री करणाऱ्या दोघांना तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. तुर्भे पोलिसांनी सापळा रचून मध्य प्रदेशमधून येणाऱ्या एका कंटेनरला ताब्यात घेतलं असून त्या गव्हाच्या गोणींच्या आड गुटखा आढळून आलाय. पोलिसांनी गाडी आणि गाडीतील संपूर्ण माल जप्त केला असून चालक आणि वाहकाला अटक करण्यात आलाय. त्यांना कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर हा गुटखा कुठून आला, कुणाला दिला जाणार होता याचा तपास तुर्भे पोलीस करत आहेत. गुप्त माहितीप्रमाणे जो ट्रक येणार होता ग्वालियर मध्य प्रदेश या ठिकाणाहून, तो ट्रक जो आहे त्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आला. त्या ट्रकची त्या टीमने तपासणी केली असता त्यांना त्या कंटेनर खोलल्यानंतर त्या ट्रकमध्ये सुरुवातीला गव्हाच्या गोण्या 30-30 किलोच्या आणि त्याच्या आतमध्ये एकूण 20 गोण्या आढळून आल्या. एकूण गुटखाचा मुद्देमाल जो 9,50,000 रुपये किमतीचा आहे. त्यामध्ये गव्हाच्या गोण्या देखील मिळून आलेल्या आहेत आणि त्या गोण्या जे जवळजवळ 935 किलो 935 बॅगा आहेत गोण्यांच्या. त्या साधारणतः प्रत्येक गोणी जे 30 किलोच्या आहे अशा एकूण 935 बॅगा आहेत. हा सर्व मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि सर्व मुद्देमालाच्या संदर्भात आम्ही पुढील तपास करीत आहोत. चिपळूण रेल्वे स्टेशन नजीक कोकण रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या सुक्या गवताला वणवा लागला. हा वणवा इतका भीषण होता की रेल्वेमध्ये दरवाजात आणि खिडकी शेजारी बसलेल्या प्रवाशांना या वणव्याच्या आगीची धग लागली. दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वे स्टेशनमध्ये दाखल झालेल्या सावंतवाडी दिवास सिंधुदुर्ग एक्सप्रेसमधून या वणव्याचे प्रवाशांनी चित्रीकरण केलंय. वणव्यामुळे दरवाजात बसलेल्या प्रवाशांना देखील या वणव्याची चांगलीच धग लागली. सध्या उन्हाचा पारा हा वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळत असून वाढत्या उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेत. तापमान 42 अंशाच्या पार पोहोचलंय. याचा फटका मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील बसल्याचं दिसत आहे. दुपारच्या सुमारास वाहतूक मंदावली असल्याचं चित्र आहे. त्याचं कारण म्हणजे महामार्गावरील सावली हरपली आहे. मागील 12 वर्षांपूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या कामादरम्यान महामार्गालगत असलेल्या जवळपास 100 वर्षांपूर्वीची जुनी झाडे तोडण्यात आली असून झाडे तोडल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील सावली हरपली.
असंच म्हणावं लागेल। महामार्गावरून प्रवास करताना रस्त्यालगत एकही झाड नसून उन्हाचे चटके लागतात, त्यामुळे प्रवासादरम्यान सावलीचा आश्रय मिळत नाही। तसेच मोटारसायकल स्वारांचे देखील हाल होत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे महामार्गालगत नवीन झाडे लावून वाढवणे गरजेचे होते, मात्र ते होताना दिसले नाही। त्यामुळे झाडांची लागवड करावी अशी मागणी आता प्रवाशांमधून होती आहे। वर्षापासून मुंबई गोवा हायवे बनताना सुमारे 44,547 झाडाहून अधिक झाडं तोडलेली आहेत, जे की 100 ते 200 वर्षापूर्वीचे झाडं होते आणि ते झाडं तोडल्यामुळं येण्या जाणाऱ्या प्रवाशांना खूप जास्ती त्रास होतो आहे। उन्हाचं टेम्परेचर पण खूप जास्त वाढल्यामुळं जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना सावली वगैरे मिळत नसल्यामुळं खूप त्रास होतो आहे। तर या संदर्भात जे प्रशासन आहे त्यांनी लवकरात लवकर याच्यावर लक्ष देऊन झाडांची लागवड करावी व प्रवाशांना पण कोणता त्रास झाला पाहिजे याकडे लक्ष द्यावं। रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून उन्हाची झळ मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून वाढत्या उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत। तापमान आता 42 अंशाच्या वरती पोहोचलेले असून उन्हामुळे जनजीवन सध्या विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे। तसेच या उन्हाचा फटका मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना तसेच मोटारसायकल स्वारांना देखील आता बसू लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या कामादरम्यान महामार्गालगत असलेली हजारो झाडे ही तोडण्यात आलेली आहेत। अनेक वर्षांपासून ही झाडे महामार्गाच्या शेजारी उभी होती, मात्र महामार्गाच्या कामादरम्यान ही झाडे तोडण्यात आलेली असून सध्या महामार्गावरून प्रवास करताना मोटारसायकल स्वारांना तसेच इतर प्रवाशांना सावली मिळत नसल्यामुळे महामार्गावरील सावली आता हरपली असेच म्हणावे लागेल। महामार्गाचे काम आता जवळपास पूर्णत्वास चालले असून मागील 12 वर्षापासून महामार्गाचे काम हे सुरू आहे, मात्र या कामादरम्यान महामार्गाच्या शेजारी मोठी झाडे कुठे लावण्यात आलेली नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून महामार्गावर कुठेही सावली मिळत नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसावा लागत आहे। त्यामुळे महामार्गालगत झाडे लावावी अशी मागणी सध्या प्रवाशांकडून जोर धरत आहे। आणि बरोबरसाठी रायगड। तर अनंत गीतेंच्या गुहागरमधील 4 सभांना स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी दांडी मारली। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात जाधव नाराज असल्याच्या चर्चा होत्या। मात्र आता अनंत गीते यांच्या प्रचारार्थ गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांनी जाहीर सभा घेत या चर्चांवर पूर्णविराम लावत या सभेमधून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे। शिवसेना पक्ष कोणाचा पक्ष? बाळासाहेब ठाकरेंचा ना त्या एकनाथ शिंदेला दिला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? पवार साहेबांचा ना त्या अजित पवारला दिला। त्या अजित पवारला काय चाललंय काय? सावध राहा। भाजपवाल्यांसारखे कूटनीतीवाले नाहीये। राणा झाला चिपळूणमध्ये आणि लोक लिहितात गुहागरमध्ये म्हणजे राणा संस्कृती इथं आली। काय त्यांचे डोळे फुटले होते की कान काय झालं मला माहिती नाही। या गुहागरमध्ये कोणाबद्दल एक अपशब्द आम्ही कधी वापरलेला नाही। वापरला एक शब्द? माझी भाषण जहाल आहे, पण कोणाच्या आईबद्दल, कोणाच्या बहिणीबद्दल, कोणाच्या सुनेबद्दल, कोणाच्या लेकीबद्दल वाईट बोललेलं भास्कर तो कधी बघितलं? तुम्ही ऐकलं कधी? ऐकलं? भाषण जहाल आहे, पण लिहायचं काय की चिपळूणची राणा संस्कृती गुहागरमध्ये आली आणि नातूंनी कसे संस्कार जपले? काय जपले नातूंनी संस्कार? काय जपले? काय दुसऱ्याच्या आई बहिणीबद्दल, दुसऱ्या पक्ष नेतृत्वाच्या पत्नीबद्दल, आईबद्दल, त्यांच्या मुलाबद्दल इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये बोलतात, त्याचं समर्थन नातू करतात, त्याचं समर्थन भाजपाचे जिल्हाध्यक्ष करतात, त्याचं समर्थन भाजपाचे तालुका अध्यक्ष करतात। हे संस्कार। पण एवढं मात्र सांगून ठेवतो, दिलेली जबाबदारी प्रत्येकाला गावागावाची वाडीची जबाबदारी दिली आहे। त्याच्यामध्ये जर दावा उद्भव काही जर केलं तर गाड भास्कर जाधवशी आहे। एवढंच फक्त सांगतो आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गुहागर तालुक्यात प्रचार सुरू केला आहे। यावेळी देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन अनंत गीते यांनी केले। तर गुहागर मतदारसंघातून नक्कीच इंडिया आघाडीच्या पाठीशी जनता उभी असल्याचा त्यांनी विश्वास देखील व्यक्त केला आहे। मला खात्री आहे माझा समाज सुद्धा 80% माझ्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार हा विश्वास आहे। आणि केवळ माझा समाज कशाला? माझा समाज कशाला? या मतदारसंघातला कुठलाही समाज, या मतदारसंघातला कोणताही समाज असो, मग तो खारवी असो, कोळी असो, आगरी असो, भंडारी असो, तेली असो, माळी असो, कुठलाही समाज असो, मराठा समाज असो, मराठा समाज सुद्धा असो, कुठलाही समाज असो, सोनार असो, लोहार असो, सुतार असो, जेवढे आपल्याकडे समाज आहेत हे सगळे समाज या निवडणुकीमध्ये राष्ट्रहिताकरता, देशहिताकरता
या देशाची लोकशाही वाचवण्याकरता, या देशाचं संविधान वाचवण्याकरता आणि तुमचा माझा जो हक्क आहे एक नागरिक म्हणून तो हक्क अबाधित राखण्याकरता हे सगळे समाज इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहतील हा विश्वास माझ्या मनात आहे की आता परिवर्तनाची लाट आलेली आहे. मोदी विरोधी लाट अखंड देशामध्ये आहे. हे भाजपाचं सरकार या निवडणुकीत नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही केंद्रातलं. आणि इंडिया आघाडीचं सरकार 24 तारखेच्या आपल्या 7 मेच्या निवडणुकीनंतर 4 जूनला जेव्हा निकाल लागेल तेव्हा या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. रत्नागिरी येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी वरुण सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. 28 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे रत्नागिरीत सभा घेणार असून त्याच दरम्यान अमित शहा, राज ठाकरे देखील कोकणात येणार असल्याचं बोललं जात आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील विनायक राऊत यांना प्रचंड मोठे लीड मिळणार आहे हे समजल्यामुळेच विरोधकांनी रत्नागिरीकडे आता लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, अशी टीका वरुण सरदेसाई यांनी विरोधकांवर केली आहे. विरोधकांना जे काही करायचं ते करू दे. आज सकाळीच टीव्हीवर पाहिलं की 28 तारखेला ज्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे आपल्या रत्नागिरीमध्ये येत आहेत, त्याच दिवशी राज ठाकरे हे देखील कदाचित नारायण राणे यांच्या प्रचाराला येत आहेत. त्यानंतर लगेच दुसरी बातमी आली, कदाचित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील रत्नागिरी विधानसभेमध्येच प्रचाराला येत आहेत. त्यामुळे रत्नागिरी विधानसभेमध्ये विनायक राऊत साहेबांना प्रचंड मोठं लीड मिळणार हे समजल्यामुळेच विरोधकांनी आता रत्नागिरी विधानसभेवर कॉन्सन्ट्रेशन करायला सुरुवात केलेली आहे. लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून उमेदवार आपापल्या प्रचाराच्या कामाला लागलेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ प्रचार सभांचं सत्र सुरू झालंय. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 28 एप्रिलला रत्नागिरीत सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर 3 मेला कणकवलीच्या सभेमध्ये ते आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करतील असा ठाम विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे. नाही, रत्नागिरीमध्ये स्विमिंग पूलच्या त्या मैदानावर माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा होईल. आघाडीचे सुद्धा जिल्हा स्तराचे आणि इतर मान्यवर नेते असतील आणि ते विजयाचा पहिला पुकार त्या रत्नागिरीच्या सभेतून करतील आणि 3 मेला कणकवलीच्या सभेमध्ये ते माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करतील. विनायक राऊत मंत्रिपदासाठी हपापलेला नाही आहे. विनायक राऊत तुमच्यासाठी सत्तेसाठी लाचार झालेला माणूस नाही आहे. माझी निष्ठा आणि माझी श्रद्धा माझ्या पक्ष नेतृत्वाबरोबर आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या मतदाराची ही माझ्यासाठी खूप मोठी आहे. आणि मंत्रिमंडळ काय दिवे लावलेत, जे 35 वर्षात तुम्ही काय केलं नाही ते आता काय करणार आहात. तर नारायण राणेंच्या प्रचार पत्रकावरून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो गायब झाल्यानं यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पण या नारायण राणेंच्या पत्रकावरून तो गायब केला आहे. नारायण राणेंच्या पत्रकावर ज्या नारायण राणेंना किंवा भाजपच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला ते एकनाथ शिंदे नेहमीच बाळासाहेबांचा जयघोष करतात, स्वर्गीय आनंद दिघेंचा जयघोष करतात. त्या बाळासाहेबांचं आणि आनंद दिघे साहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो या पत्रकावर नाही हे दुर्दैवी जर असलं तर त्याचा गांभीर्याने विचार या महाराष्ट्रातली जनता करेल. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल असं विधान खासदार विनायक राऊत यांनी केलंय. तर त्यानंतर पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाला बाहेर फेकलं जाईल असं ते म्हणाले. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. मला फार काय नाशिकबद्दल भाष्य करायचं नाही, पण एक मात्र नक्की की ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं गद्दारांचं सरकार पूर्णपणे बरखास्त होईल आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला शिंदे गटाला बाहेर फेकलं जाईल. अजितदादा पवारांना सुद्धा म्हणजे त्यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर फेकलं जाईल आणि भाजप स्वतः एकटी लढेल आणि हे दोघांना लटकवणार आहे. दीपक केसरकर यांनी व्हॅनिटी व्हॅन ही जमीन विकून घेतली की खोक्याच्या पैशातून घेतली असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित करत दीपक केसरकर यांना डिवचलाय. प्रचार करायला कार्यकर्तेच नाहीत म्हणून ही व्हॅनिटी व्हॅन दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील ऑफिससमोर तशीच उभी असल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय. ही प्रवृत्तीच्या विरोधात त्यावेळी फायदा जास्त त्यांनी घेतलेला आहे
आणि आज व्हॅनिटी व्हॅन घेऊन आता प्रचार करणार होते. पण प्रचाराला व्हॅनिटी लोकच नाही, म्हणजे व्हॅनिटी व्हॅन काल उभी होती तिकडे, आम्ही गेलो. म्हणजे दुसऱ्याने घेत 1 कोटी रुपयाची व्हॅनिटी व्हॅन आता जमीन विकून घेतली आहे की खोक्याने घेतली, हे आता लोकांना, जे लोक त्यांना विचारतील किंवा लोकांना आता प्रश्न पडलाय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्यानंतर मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. मजबूत सरकार जे देशाचा विकास करते असं सरकार जर देशात असेल तर नारायण राणेंसारखा दमदार खासदार इथून त्यांच्या सोबत असेल तर या मतदारसंघात विकासाची गंगा गतिमान होईल. विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी बाकावरच मोदींसोबत काम करणारा आपला खासदार जनता निवडून देईल असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे. आम्ही 400 पार ची घोषणा करतो, कारण देशाला विकसित करायचं आहे. देशाला पुढच्या 2047ला 100 वर्ष स्वातंत्र्य होत असताना एका वेगळ्या स्तरावर पोहोचेल. त्यामध्ये गरीब, दलित, वंचित सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी 400 पारचा आकडा आपण पूर्ण केला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक दिलानं काम करून बारणे यांना प्रचंड मतानं विजयी करू असं आश्वासन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर गारे यांनी दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली शहर यांच्या वतीनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा खोपोलीतील लायन्स क्लब हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी बारणे यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना देखील केले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होणार आहे. माधवी जोशी या रायगड जिल्ह्यातील माणगावच्या आहेत. त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. वर्षभरापासून त्यांची निवडणुकीची तयारी देखील सुरू होती. 2019मध्ये वंचितचे उमेदवार राजाराम पाटील यांना तब्बल 75,000वर मते मिळाल्यानं यावेळी वंचित कोणाला संधी देणार याची प्रतीक्षा होती. वंचितकडून त्यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज माधवी जोशी यांनी शक्ती प्रदर्शन केलंय. सगळ्या निवडणुका जवळ आहेत, अकोला सुद्धा त्याच्यामध्येच आहे. त्यामुळं आम्ही अपेक्षा करत नाहीये. त्यांचे आशीर्वाद कालपासून आम्हाला भेटत आहेत. त्याच्यामुळे तेच आमच्यासाठी खूप आहेत आणि ते आशीर्वाद आमच्यापर्यंत आहेत. आमच्यासाठी ते स्वतः इथं आहेत हे आहे. माझ्या पाठी माझे सर्व सैनिक आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी साथ दिली ते आज माझ्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि ही साथ कायम राहावी हीच इच्छा. रत्नागिरी ते गगनबावडा बस सेवा चालू करण्यात यश आलंय. बरेच वर्षांची सर्व सेवेकरांची मागणी अखेर गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादानं पूर्ण झाली आहे. सर्व सेवेकरांच्या मागणीने तसेच रामदादा पानगले थिबा पॅलेस आश्रम तसेच समाज कल्याण सभापती परशुराम कदम आणि सर्व जणांच्या सहकार्यानं आजपासून ही बससेवा सकाळी 7 वाजता रत्नागिरी डेपोतून सुरू करण्यात आली. बऱ्याच वर्षांनी यश आले आहे. त्यामुळे सर्वच सेवेकरी यांना या बस सेवेमुळे गगनबावड्यात जाऊन गगनगिरी महाराजांचं दर्शन घेऊन एका दिवसात परत रत्नागिरीला येता येईल. या बस सेवेचे सर्वत्र स्वागत होत आहे. सेवेकरांच्या मागणीनुसार बस सेवा सुरू झाली असून आता दर्शन घेऊन संध्याकाळी 8 वाजेपर्यंत रत्नागिरीत परत येता येणार आहे. या बस सेवेमुळे सेवेकरी जनतेतून आनंद व्यक्त होतोय. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.